जय श्रीराम मित्रांनो. तर रोजच्या दिवसाप्रमाणे आजचा पण दिवस आपला तसा नॉर्मलच आहे. पण बाकी लोकांपेक्षा माझ्यासाठी थोडासा स्पेशल आहे. स्पेशल असं आहे की आजच्या दिवस नुसता आला कदाचित या जगात नाही आलं म्हणजे आजचा दिवस इतका स्पेशल आहे. तर आज विचार केला की कुठेतरी बाहेर जावं. कुठं जायचं आहे बाहेर तर सांगतो मी तिथं पोहोचल्याच्या नंतर. आता निघालो मी. गाडीची टँक आता जवळजवळ फुल तर केली आहे. जाते थोडंसं दूरच. जीवनात तसं समजा का पहिल्यांदा जातात त्या ठिकाणी. तर बघू आता तिथे गेल्यावर कसं काय पोहोचतो तो. असं काही नाही का कोणी सोबत आहे, एकटंच चालतो आणि एकटंच राहणार. एक गोष्ट सांगू का तुम्हाला. आता मी सिंधीमध्ये आहो. सिंधीमधल्या काही नगर परिषद पंचायत समिती आमदार खासदार यांनी कोणते चांगले कामं केले मला आयडिया नाही. पण ह्या ज्या आता ज्या ब्रिजवर मी चढून राहिलो ना ते एवढं चांगलं काम केलं. त्याबद्दल या कामाचं मानन तेवढं जास्त आभार कमी. कारण की इथं जे रेल्वे क्रॉसिंग होती तर त्या रेल्वे क्रॉसिंगवर कधी कधी 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास ना वेळ आली तर कधी कधी एक एक तास थांबा लागत होता. पण या एका ब्रिजचा खर्च खूप जास्त झाला मी मान्य करतो. त्या एका ब्रिजमुळे आहे ना जे इथं अर्धा घंटा 15 मिनिटं 1 घंटा जो स्टॉप घ्यायला लागत होता ना तो स्टॉप खूप कमी झाला. म्हणजे फास्ट नाही लागत. डायरेक्ट आपण वे टू डायरेक्ट सिंधूतून सिंधीच्या बाहेर जाऊ. तर या एका कामासाठी मी तर खरंच यायचे ज्या पण शासनानं ज्या पण सरकारने हे काम केलं ना त्यांचं मी मनापासून आहे ना आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं. कारण की खूप जास्त त्रास होत होता या गोष्टीचा आणि खूप वर्ष खूप लोकांनी या त्रास सहन केला. स्पेशली सिंधीवाल्या लोकांचं खूप जास्त कारण की त्यांना रोज काम पडतं. आपल्यासारखे पुढे एखादी वेळच यायचे. पण सिंधीवाल्यांना खूप जास्त त्रास झाला. बघा इथून मधून आलो ते एक नवीन दिसतं ट्रॅक्टरचे चाकं पहा. ते चाकं त्याचा फायदा काय तर मलाही नाही माहित. पण ते जाऊ दे. तो आपला विषय होता हा सिद्धीचा जो ब्रिज. तर खरंच हा ब्रिज झाल्यामुळं खूप चांगलं काम झालं. धन्यवाद. सिद्धीमध्ये जे पण नगर परिषद पंचायत समिती सरकार आहे आणि ज्या पण आमदार खासदार निधीतून ठेवली गोष्ट घडली त्यांचं मी मनापासून आभार मानतो. चला पाहू आता पुढे आणखी काय भावात आपला नागपूर वर्धा हायवेवर बाकी ठिकाणी कोणी स्टॉप नाही येऊ. पण हा जो सेल्टोच्या समोर एक असा स्टॉप पडते की जिथं मोस्ट ऑफ लोक आणि मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल सुद्धा थांबून जाते. तर ते म्हटलं तर आपले जागृत मारुती नंदन श्री हनुमान जागृत हनुमान तर आपण तिथं पोहोचतो. पण गोष्ट अशी आहे का आज आपल्याला जिथं जायचं आहे तिथं आपण पहिले थोडंसं लेट होत आहे. आज आपण देवाला माफी मागू माफ करा हनुमानजी. मी आज थांबू नाही शकणार. चालता चालता आज नमस्कार घेऊ हनुमानजीचा आपण. आणि देवा तुला तर माफ करा काही आणि जिथं पोहोचत आहे तिथं पोहोचू दे शकतो. तर जय हनुमान जय मारुती. मस्त मध्ये तर आता एकदम जबरदस्त असं बनलं आहे इंटेरियर वगैरे जर छान आहे. मस्त जेव्हा कधी तुम्हाला भेट जर भेटला ना तर एकदा नक्की येऊन इथं भेट देतात. सभागृह दिसून राहिले संकट सभागृह एकदम चांगलं झालं. आपल्याला पोहोचायला जिथे पोहोचायचं तिथे पोहोचण्यासाठी अजून जवळजवळ 50 भावांनो आता आपण पोहोचतो जवळजवळ वर्धेच्या. आता समजा का वर्धाच पोहोचलो आपण. आपल्याला वर्धा नाही जायचं. तर आपण वर्धेपर्यंत तर नेहमीच आलो आणि येत राहू समोर पण त्यात काही विषय नाही. वर्धेपर्यंत तर आपण नेहमीच आलो आणि नेहमीच येत राहत एक सेकंड तर वर्धेपर्यंत आपण नेहमीच यायचं आणि नेहमीच येत राहू. तर आज आपण पहिल्यांदा वर्धा थोडं समोर जाणार. तर आज आपण वर्धात जास्त करून थोडं समोर जाणार. आता समोर कुठं जाणार आहोत आपण वर्धा सोडून गेलो. वर्धेच्या दुसऱ्या वर्धेच्या अगोदरून जो आउटडोर गेला त्या रोडनं जात आहोत. आता बघू आपण ह्या आउटडोरच्या रिंग रोडला कुठे जातो. इथून आपली थोडी जर्नी चालू होते. आता वर्धा शहरात आपले सहर्ष स्वागत करत आहे तिथे आपल्याला वर्धा शहरात आपल्याला जाते वर्धा शहराचं
सायकल ठिकाणी आम्ही जातो आता बघू तिथे समोर काही ब्रिजचा नजारा तर एकदम भारी. ब्रिजचं काही पाहतं कामच नाही. ब्रिजवर गेलं तसं वाटतं आपण काय इंडियामध्ये येऊ का दुबईमध्ये येऊ. गेलो तर नाही दुबईमध्ये येतो आणि जीवनात दुबईमध्ये नाही तर तुला आयडिया नाही. असं वाटत आहे की एखादी वेळा तरी आपण दुबईमध्ये गेलो पाहिजे. इंडियात आपण पाहू किंवा पाहतो पण दुबई पण कशी काय आहे ते एखादी वेळा पाहायला पाहिजे. जर तुमचं जाणं जर झालं तर एखादी वेळा कमेंट करा की दुबई कशी काय आहे. मी आपल्या इंडियामध्ये त्याचा जो तुमचा फिरायचा विचार केला आज तसंच एका ठिकाणी फिरत फिरत जात फायनली ब्रिज संपला. आता बौद्ध सोडून बौद्धच्या साईडवर कुठंतरी दुसऱ्या एका शहरामध्ये जाणं तिथं आपल्याला जाणं आपलं फायनल डेस्टिनेशन जे आहे तर बघूया इथून तर जवळजवळ मला वाटतं का 50 किलोमीटर तरी आहे तिथून तिथं पोहोचलो की मी तुम्हाला कळवतो की मी आता कुठं पोहोचलो म्हणून आणि आपलं जवळजवळ वर्षभरापासूनचं स्वप्न होतं ते तिथं जायचं तर आज आपण फायनली ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जायचं बर्थडेचा आउटर रिंग रोड तर एकदम भारी वाटत आहे ना मी भरपूर दिवसानंतर आलो इव्हेंट इकडं पियाचं 5 पिया म्हणून आलं चांगलं दिसून आले मला छान वाटत नाही का चला व्हिडिओ लंबा करत काही मजा नाही भेटू नंतर हे उठायची पुन्हा तिकडं फायनली भावा तर आपल्याला पोहोचत आहे ना लोकेशन पाहू शकतो तुम्हाला झालं तर कमेंट करा तर तिथं आपल्याला पोहोचत आहे तर तिथं एक असं जसं दिसत आहे आपला एक गोटा काढून दिसला त्या गोट्यात म्हणू शकतो टेक्निकल माझ्या काय आयडिया नाही पण मी त्याला गोट्यात बनतो आणि तिथं फायनली लिहून येतं ज्या डेस्टिनेशनवर पोहोचत आहे ते डेस्टिनेशन फायनली 28 किलोमीटर म्हणजे अजून मला 28 किलोमीटर चालायचं आहे मी निघालो तेव्हापासून इकडे स्थापना घेतला निघायला लेट झालं लवकर निघालो आरामात जाता आलं तर मधामध्ये दोन चांगले चांगले स्पॉट तिथं पोहोचत आहे तिथं पोहोचत होती त्यानंतर टायमामध्ये टाइम मॅनेज झाला तर एक एक स्पॉट घेत येऊ पण जाताना अगोदर ज्या स्पॉटवर बेट जायचा आहे त्या स्पॉटवर आपल्याला अगोदर पोहोचत आहे तर तिथं आपण पहिले जाण्याचा आणि पहिले पोहोचण्याचा प्रयत्न चालू तिथे एकदा जर आपण पोहोचलो मग आपण निश्चित झालं म्हणजे त्याच्या समोर काही जात नाही की काही आता आपल्याला जिथं पोहोचत आहे तर फायनली 28 किलोमीटर 28 किलोमीटर अजून बाकी आहे 100 किलोमीटरच्या बिफोर आपण आहोत आपला चालत आहोत तर मला असं वाटतं हार्डली आपण अर्ध्या तासामध्ये आपण आहोत आपण तिथं पोहोचून जाऊ तो वेल एक्सायटेड की जवळपास वर्षभरापासून ते विचार करत होतो की जायला पाहिजे पण माहित नाही कधी जमत नव्हतं आणि आज पण जमणार अशी काही गॅरंटी नव्हती पण फायनली आता मनात विचार केला असं सहज बोलतो की जाऊ का म्हटलं तर ठीक आहे जा कुठं जायचं तिथं तर घरच्यांना पण असं काही म्हटलं नाही का जाऊ नको किंवा कुठं जायचं आहे असं काही विचारलं नाही त्याच्यामुळं मलाही तुमचं बरं वाटलं आणि आता मी फायनली जवळजवळ पोहोचून राहिलो लवकरात लवकर तो तुमचा पोहोचलेला व्हिडिओ मला शेअर करतो तर चला अजून अर्धा तास वेट करू आपण ठीक आहे बाय हे काय असं मला काही समजून नाही राहिलं पण मी आता इथं पोहोचलो जवळजवळ आणि इथून आपलं डेस्टिनेशन जर पाहिलं तर वॉक इन नाही म्हणतो पण तरी पण जवळजवळ आपलं जे डिस्टन्स अगदी खूप झालं तो 10 ते 15 किलोमीटर तर खूप सहा झाला पोहोचत आहे तिथून आता म्हणून तर 10 ते 15 किलोमीटर दूर आहे त्याला असं वाटतं की त्याला तिथं जायचं आहे तर मी 40 मिनिटं नाही लगेच 32 मिनिटं पोहोचूच नाही इथे बघू तिथे गेल्याच्या नंतर त्याचे मला माझ्या तर मला 32 मध्ये नाही 29 मध्ये येत असेल कारण की इकडं आता बघा गाडी 32 वाली गाडी त्याला खूप साऱ्या गाड्या आहे इकडं
19 वाला दिसत आहे. तर मला थोडा डाऊट येत आहे. मला जिथं जायचं आहे ते MH 32 आहे की MH 29 आहे. ते तेवढं बारकाईनं बघितलं नाही की MH 29 आहे की MH 29 मग ते मला असं वाटतं की MH 29 मध्ये येत असेल. तर टोल प्लाझा आला. पण आपल्याला काही टोल प्लाझाचं टेन्शन नाही. आपल्याला काही टोल लागत नाही. टोल प्लाझा बाहेर आहे तर आपलं तिथं बघायचं आणि तुमचं काही इथे मला इथं त्या कोट्यावर असं सांगितलं की 14 किलोमीटर म्हणजे हार्डली 15 ते 20 किलोमीटर. 15 किलोमीटर आपल्याला तिथं थांबतो. सही पकडायला नाव MH 32 असलं तर बाण असतेच नाही. दोन बाण दिसलेले त्याचा अर्थ काय आपण आता MH 32 आणि MH 32 मध्ये जर असतो आपण आपल्याला बाळ नाही भेटले तर आपल्याला बाळ दिसून जायचं म्हणजे भावा आपण MH 32 क्रॉस केला. आता आपण आलो कधी कधी खूपदा दिसत फक्त आणि कुणी आपल्याला सांगितलं नसेल तर आपण एक लहानशा गोष्टीमध्ये अंदाज लावला आणि अंदाज परफेक्ट आहे आणि हिंमतच MH 32 मध्ये पाहणे शाळा यवतमाळ जिल्हा दिसतात आपण आता यवतमाळमध्ये एंटर झालो जास्त दूर नाही जात. यवतमाळमध्ये इकडं जरी गेलं आपण यवतमाळमध्ये हार्डली आपल्याला 5 10 किलोमीटरच्या आतच आपल्याला तिथं पोहोचतो आपण त्या डेस्टिनेशनला. तर बस आता काही मिनिटाचा आता घडी हो ते पण आता आपण पोहोचून जाऊ लवकरात लवकर. आपल्याला जिथं पोहोचत आहे ज्या गोष्टी आपण खूप वेळापासून वाट पाहतो तर ते टाईम आला आपला का आपण तिथं पोहोचणार जातं मग तुम्ही पण ऑनलाईनला मी पण आपला गाडी चालवतो लवकरच थोडा वेळा जिथं पोहोचत होतो आपण जवळ त्या सिटीमध्ये आता आपण पोहोचलो. आता ब्रिजच्या खालून जावं लागतं म्हणजे मला आयडिया नाही. पण आता एक अंदाजानं मी बघतो ना कोणत्या साईडनं जायचं का कसं जायचं काय जायचं आयडिया तर नाही. जवळ तिथं पोहोचत होतो ना 98% तर पोहोचतो आपण फायनली. तसं आता आपलं समजा 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं समज एवढंच अंतर बाकी राहणार आणि एवढं अंतर कसं क्रॉस करायचं तर आता बघू आणि कुठून जायचं ते माहित नाही पण तरी पण प्रयत्न करू ना आपण बाबा एवढं तुमचं पोहोचलं आपण एवढं सोडून देणार का आता तिथं पोहोचण्यासाठीच तर एवढं गेल्या 1.5-2 तास समजा आपण गाडी कंटिन्यू ड्राईव्ह करू आता आपण लवकरात लवकर त्या जागेवर फायनली तुम्हाला माहित पडून जाणार की आपल्याला कुठे जायचं. पण असं कुठेतरी भावा घेऊन दिसलं का इकडून जाण्याचा मार्ग आहे. इकडून झालो पण इकडून जाण्याचा मार्ग आहे आणि इकडून फायनली आता इकडं डाव्या साईडला पलटा पण आहे. आता इकडं पलटू आपण आणि बघू जिथं जिथं नाव आपण ऐकलो होतं एवढ्या दिवसापासून ते नुसतं कशी काय आणि कुठं आहे. त्या मूर्तीच्या दर्शनासाठी आपण जो जात होतो पण गोष्ट अशी होऊन गेली तर त्या ठिकाणी आपण पोहोचू नाही शकत होतो. आता खूप ठिकाणी ऐकलं होतं नाव पण आज पहिलं फायनली आपण त्या ठिकाणी जात आहोत. आज बघू त्या गोष्टीचे नाव ऐकलं होतं ती गोष्ट त्याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्यापेक्षा लहान आहे की कशी आहे तर असू शकते कदाचित. फायनली आपण इथेच पोहोचत होतो आणि आपण पोहोचलो जवळ 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 कधी
आणि हेच माझी चिंतामण नगरी कडम. बस भाऊ आपल्याला इथंच पोहोचायचं होतं. करू फायनली भावा जिथं आपल्याला पोहोचायचं होतं तिथं पोहोचलो. आणि लोकेशन सांगायचं जर झालं ना तर हेच ते लोकेशन. माझी चिंतामण नगरी स्वच्छ कळम. तर आपल्याला यायचं होतं कळमच्या मंदिरामध्ये. तर गेल्या वर्षभरापासून वाट पाहता पाहता वर्ष झालं की पण येणं झालं नाही. चला आज फायनली येणं झालं. आणि बघू आता आतमध्ये मंदिर. तर थोडेसे पाय इथं आपण धुवून टाकू. श्री कळमचं मंदिर, श्री चिंतामणी देवस्थान मंदिर, श्री क्षेत्र कळम. आणि तेच मंदिर आपल्या गावामध्ये आहे, चिंतामणी देवस्थान गेला. आज आपण इथं आलो फायनली. आणि आज आपण दर्शनात जाऊ. आता आपल्या चिंतामणीची दर्शनाची लाईन पुन्हा समोर तो व्हिडिओ घेता येईल तर ठीक, नाही तर कॅन्सल. इथे चिंतामणी मंदिर आहे जे आपल्या गावात आहे. आणि ते चिंतामणी आपण खाली जातो. खाली बघू काय आहे तर मला आयडिया नाही, पण खाली जाऊ आता आपण. आणि बघू काहीतरी नवीन भेटेलच. एकदम जुन्या काळातलं मस्त दिसत आहे. बस जेवायला बाजूला इकडे काय इकडे झालं आता दर्शन मस्त चिंतामणी मंदिर देवस्थान. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान गायत्री माता. आपण आलो. जय विठ्ठल रुक्मिणी माता. हे महाराज बहुतेक हे महाराज एकदम दत्तगुरु वाटत. गजानन महाराज देवी माता. खाली होऊ शकतं पण हे सगळे गणपतीचे रूप आहे. महत्वाचे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. फक्त इथून जुन्या काळात काहीतरी आहे, आयडिया नाही. पण पाणी दिसून झालं खाली. एकदा जवळून अजून पाहून घेऊ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. बा सुखाचा होऊ. चालले बघा हो आमचं झालं मंदिराचा कळस. मंदिर मस्त एक नंबर मंदिर आहे. आणि गाभात आराम करायसाठी असं आहे. श्री चेतना चिंतामणी मंदिर कळम. श्री चेतना चिंतामणी जन्मोत्सव गणेश योग च्या अध्यक्षाचा विचार केला संतोष विठ्ठल राव उच्चनकर यवतमाळचे अध्यक्ष आहे. रवींद्रजी कोल्हे उपाध्यक्ष, बसेश्वर माहुलकर सचिव, रमण बोबडे सहसचिव, गुरुदास बावणे विश्वेश्वर, शैलेंद्र साठे, सारिका ठोंबरे, रवींद्र पडोळे, महेंद्र ठाकरे, सुरेंद्र महाजन, अशोकराव रोंदल, बालचंद खेडे विश्वस्त, संजय अटल विश्वस्त आणि व्यवस्थापक दामोदर भिशे कळमचे. त्यानंतर श्री अष्टविनायक विदर्भ, त्यात पहिला श्री विघ्नेश
आदासा श्री अष्टभुज रामटेक सर्व तो भद्र पवनी, त्याच्यानंतर सिद्धिविनायक केडजड, इथं केडजड आपण पाहू, गणेश तिकडे नागपूर, चिंतामणी कळम, गणेश भेंडा भंडारा आणि वरद विनायक गवारा भद्रावती, हे असं हे आहे. आपण यवतमाळ आला, आपण कळमला आलो तर कळमला आपल्याला केळझड पडते, नागपूरचे होऊन जाते, रामटेकचे होऊन जाते, भेंडा आणि पवनी हे 2 आउटसाईड आहे आणि एक भद्रावती. भद्रावती कधी चाललं जाईल. तर असे हे अष्ट विनायक विदर्भामध्ये 3, 3, 6, 2, 8. तर कधी नक्की एकदा भेट द्या तुम्ही या ठिकाणी. तर भावांनो, मस्त मध्ये आहे. ऐकलं होतं त्यापेक्षा जास्त माझं चिंतामण नगरी स्वच्छ कडम सुंदर कडम, म्हणजे ऐकलं होतं ना, खरंच त्यापेक्षा खूप जास्त. आता तुम्हाला विचार आला असेल की काय चांगलं आणि काय बेटर आहे. तर सांगू का, दर्शन झालं, दर्शन झाल्यावर बरोबर तिच्या पुजारीने सांगितले की कुठून आलो. सांगितलं की नागपूरवरून आलो, म्हणजे जेवण करून आले का. म्हटलं नाही जी, इतक्या सकाळी कुठं, तर प्रसादाची तर व्यवस्था राहते म्हणे, जा पटकन म्हणे आणि जेवण करा म्हणे. तसंच लगेच पूजा केली, दर्शन घेतले आणि जेवण करायला गेलो. मस्त मन भरून जेवण झालं. जेवणही असं नाही की शॉर्टकट जेवण, मस्त पोटभर वांग्याची भाजी, वरण भात पोळी आणि स्वीट मध्ये बुंदी. मग काय पाहायचं काम, मस्त पोटभर जेवण झालं, दर्शनानं मन शांत झालं आणि सोबत जेवणानं पोट भरलं. तर खरंच दिवस पण चांगला झाला, दर्शन पण चांगलं झालं आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. तर फक्त वर्ष चांगलं राहू द्या हेच अपेक्षा आहे. हे पाहू शकता, ही इथून दर्शनाला अंदर जा लागते आणि हा जो कडक दिसून राहिला का मग तुम्हाला दाखवतो. हा जो कडक दिसून राहिला आहे, इथं एक चिंतामणी मंदिर, चिंतामणीची मूर्ती आहे आणि एक हे इथं आहे महाराज बसून आहे, हे बघा इथं. तर अशा रीतीने चिंतामणीचे दर्शन मस्त मध्ये झालं आणि खरंच आपल्या गावामध्ये जे आहे चिंतामणी, सेम असं समजू शकतो का, ते मंदिर आणि या मंदिरात काही फरक नाही. मूर्त पण सेम, गणपती पण सेम आहे, फक्त ते लोकेशनच्या नुसार तिथचा जो थाटबाट आहे तो मोठा कमी जास्त आहे, बाकी काही नाही. आणि अष्टविनायकचे काहीतरी 8 मंदिरं दाखवले, मी तुम्हाला दाखवल्या व्हिडिओमध्ये. तिथं 8 ठिकाणी नक्की भेट द्यायचा. धन्यवाद.